मिक्स करून आणि याच्यावरती झाकण ठेवायचे आणि बाजूला ठेवायची। ही भाजायची कशी हे मी दाखवणार आहे। मार्केट पेक्षाही खूप छान ही बडीशोप होते चवीला। या पद्धतीने नक्की करून बघा। बडीशोप मी बाजूला झाकून ठेवते। कढई मधली मी बडीशोप ताटामध्ये काढलेली आहे। तर हे बघा मस्त ही बडीशोप अशी फुगून येते, कोरडी होऊन जाते। संपूर्ण पाणी याच्यामध्ये जिरलेलं आहे, व्यवस्थित कोरडी कोरडी आपली बडीशोप होते। आता ही भाजायची कशी तर मी त्याच कढईतली बडीशोप बाजूला घेतलेली आहे। कढई जर तुमची मोठी असेल तर तुम्ही थोडंसं जास्त प्रमाणात घेतलं तरी चालेल, पण एवढी कढई असली तरी पण ही एवढी एक वाटी भरून मी बाउल भरून ही घेतलेलं आहे। हे आपल्याला ह्याप्रमाणेच भाजायचं आहे। त्याचं कारण असं आहे की व्यवस्थित ती खमंग भाजल्या जाते, अगदी संपेपर्यंत ती कुरकुरीत राहते, अजिबात पातळ होत नाही। त्यामुळे थोडी थोडी करून बडीशोप आपण ह्या पद्धतीने